समर्थ रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक आणि त्याचा अर्थ. श्लोक 12वा. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता करू नको रे. विवेके देहबुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगी तजावी. आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या प्रपंचामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या समाजामध्ये आपण वागत असताना काय काय पथ्य पाळली पाहिजे याचा फार सुंदर उपदेश या ठिकाणी समर्थांनी दिलाय. मनुष्याला अनेक पथ्य पाळली तरीसुद्धा काही ना काही दुखणी येतातच, पण ही दुखणी पुष्कळशा वेळेला शारीरिक फार थोडी असतात आणि मानसिक फार जास्त असतात. आपण खूपशा ठिकाणी हे प्रकरण बघतो की एखाद्या माणसाचे गुडघे दुखत असतील तर ते गुडघे दुखण्याचं, त्याच्या मनामध्ये वेदना येण्याचं प्रमाण फार कमी असतं आणि त्याचं कणणं, विव्हणं, ओरडणं हे इतकं भयानक असतं की सगळ्या घरातल्या उच्चाट होतो. सगळ्या लोकांना थोड्या वेळाने त्याचा वैताग आला असा वाटतो की सारखं आई गं माझे गुडघे दुखतात. जो येईल त्याला सांगायचं असे गुडघे दुखतात, तुम्हाला सांगतो. अरे रामा, जरा उठून इकडे तिकडे जाता येत नाही. बरं, हा माणूस वैतागून पुढे निघून गेला. दुसरा कोणी हाती सापडला. अहो आप्पासाहेब, तुम्हाला काय सांगू, हे गुडघ्याचं जे दुखणं आहे, अरे किती वेळेला मनुष्य मनाने इतका अडकून पडलेला असतो, म्हणून त्यामुळे दुःख त्याला जास्त वाटायला लागतं उगाचच. म्हणून समर्थांनी सांगितले, शरीराला दुःख होणार आहे, या प्रपंचामध्ये सुद्धा संकट येणार आहे, एखादा आर्थिक फटका सोसावा लागणार, पण हे सगळं मनावर फार नाही घ्यायचं, नाहीतर तो आर्थिक फटका सोसत राहील. हे 100 लोकांना सांगत बसणं असंच न होत राहील. काय हो त्रास आहे, तुम्हाला कल्पना नाही. काय हो मला त्रास आहे, सारखं ते मनाने बडबड करू नकोस. मानसिक दुःख आणू नकोस. शरीराला वेदना येणं देहधर्म आहे, किंवा खऱ्या अर्थाने म्हटलं तर तो युगधर्म आहे. मनामध्ये असली सारखी सल नको. बरीचशी माणसं गमतशीर अशी बघितली की त्यांना म्हटलं की तुमचे थोडेसे गुडघे दुखताय म्हणून चालता येत नाही, तर मग एवढे चांगली पुस्तके तुमच्या घरामध्ये वाचता येत नाही का? काय सांगावं, पुस्तकं वाचता येत नाही, गुडघे दुखतात, या उत्तराला काही अर्थ आहे का? गुडघे दुखताय म्हणून चालता येत नाही हे मान्य करू शकतो, पण गुडघे दुखतात म्हणून मी वाचित नाही, गुडघे दुखतात म्हणून मी नामस्मरण करत नाही, गुडघे दुखतात म्हणून मी देवाचं भजन करत नाही, या सगळ्या प्रश्नोत्तराला काय अर्थ आहे सांगा बरं? म्हणून समर्थांनी फार सुंदर उपदेश केला. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वदा शोक चिंता करू नको रे. समजा मी ST स्टँडवर गेलो, कुठल्या प्रवासाला मला जायचे, आपल्यापेक्षा पाकीटमार हुशार असतात, हे अनेक वेळेला ते सिद्ध करत असतातच. त्यातल्या एखाद्या पाकीटमाराला माझं पाकीट मारलं, आता मी ST स्टँडवर रडत बसू का? शोकचिंता, अहो मला गावाला जायचं होतं, माझं पाकीट गेलं बघा, अहो हे मला करायचं होतं, त्याच्यात कागदपत्र होती, हे रडून काय होणार आहे बरं? मला सांगा, यापेक्षा पटकन स्वस्तपणे आपल्या ओळखीच्या माणसाला फोन करून त्याच्याशी संपर्क करून की बाबा असं झाले, किंवा कुणी कंडक्टर महत्त्वाचा ओळखीचा असेल तर कंट्रोलवर जाऊन त्यांना सांगून त्याच्यातून पटकन मार्ग काढणं. माणसं मार्ग काढण्याच्या मागे जातच नाही. आपली चिंता, आपलं दुःख उगवण्यातच त्याचं मोठेपणा असतो. आणि समर्थ त्याच्या पुढचा महत्त्वाचा उपदेश सांगतात. समजा आपल्याला थोडंसं दुःख सहन करावं लागलं तरच ते पुष्कळशा वेळेला 90% शरीर पातळीवरच असतं. खरं म्हणजे त्या दुःखातून दूर होण्याचा सोपा उपाय म्हणजे विवेके देहबुद्धी सोडून द्यावी. मी म्हणजे देह आहे, ही बुद्धी ज्या क्षणाला बाजूला होईल, एखाद्या महत् कार्यासाठी, एखाद्या मदत कार्यासाठी, एखाद्या साधनेसाठी या देहाला कितीही कष्ट पडले तरीसुद्धा ते आनंदाचे आहे, असं जेव्हा आपल्या मनामध्ये येत राहील, तेव्हा आपोआपच या कष्टाची आपल्याला काहीही त्रासाची जाणीव होणार नाही. विदेहीपणे मुक्ती भोगी तजावी. विवेकी पण काही वेळेला आपल्याला येतं बरं का. जर एकमेकावर निस्सीम प्रेम केलं तर ते कव्यत होतं. आम्ही एकदा आजी आजोबांचा संवाद असा ऐकला होता. ते आजोबा आता कामातून रिटायर्ड झाले होते, पण छोटी मोठी कामे घेऊन इकडच्या तिकडं वस्त्यामध्ये, गावामध्ये ते फिरत असतात. आता ते अनेक वेळा घरी आले पटकन, आणि ते जेवायच्या वेळेला येतील याची कल्पना नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळा भात तयार झालेला नव्हता, अजिंपुरता होता, तेवढाच भात उरला होता. आजोबांनी तो भात बघितला मात्र, आणि त्यांच्या लक्षात आलं की मी जर भात खाल्ला तर आपल्या बायकोला भात अतिशय आवडतो आणि तिला त्या जेवणात भात मिळणार नाही, हे काही बरोबर नाही. त्या क्षणीला त्या प्रेमापोटी आता पोटामध्ये आपल्याला भूक लागलेली आहे,
देह सांगते ती खाय, पण मन, अरे मी म्हणजे काही शरीर नाही आहे. मन म्हणजे एक वेगळी व्यक्तिमत्व. माझं मन आणि आत्मस्वरूप व्यक्त करणारी अशी एक व्यक्ती आहे. तेव्हा मला सदा सर्वदा कुठं शोक चिंता आहे? आज न उद्या त्यांच्यापेक्षा चांगलं जेवण मिळणारच. मग एवढा हट्ट कशासाठी? लगेच आमचे आजोबा सांगायला सुरुवात करायचे, हे बघा, मी प्रवासामध्ये आमची एसटी थांबली होती, तिथे मी खाऊन घेतलं आहे, त्यामुळे मला आता फारशी भूक नाही आहे. तो भात वगैरे आहे ना, तो संपवून टाक. की लगेच आजीनं रागावून सांगायचं की ही काय पद्धत झाली? बाहेर कितीही खाल्लं असलं तरी घरी तो दूध भात तुम्हीच खाल्ला पाहिजे, तरच पोटाला शांतता वाटेल. अगं मला नकोय भात, तुला किती वेळा सांगितलं, माझं खरंच खाणं झालंय. ती चालणार नाही. भात अर्धा अर्धा खायला लागणार तरी चालेल, तुम्ही अर्धा खा, मी अर्धा खाते. आणि काही वेळेला आपल्याला असं वाटतंय की काय दोघं भांडतायत, तेव्हा जाणती माणसं सांगतात, वा ते भांडण नाही आहे, त्यांचं खरंच एकमेकावर प्रेम आहे. ते प्रत्येक वेळेला हा विचार करताय की मला कमी पडलं तरी चालेल, पण मी ज्याच्यावर प्रेम करतो त्याला कमी पडलं नाही पाहिजे. त्या क्षणापुरता का होईना, त्या प्रेमापुरतं का होईना ते विधेयी होतात. स्वतः देहातून त्यांचं मन बाहेर येतं, त्यांची वृत्ती बाहेर येते, म्हणजे दुसऱ्याच्या देहाची काळजी करायला लागतात. तेव्हा ते उपाशी आहे. ह्या आपोआप दुःखातून निवृत्ती झाली का नाही? मला सांगा. माणसांनी नेहमीच आपल्याला यातनेच्या वेळेला हा विचार करावा की आज ना उद्या सुखाचे दिवस येणारच आहे ना, की अनेकांचं हित आपल्याकडून साधलं जावं, या तऱ्हेची आपली मनोवृत्ती तयार व्हावी. म्हणून समर्थांनी या श्लोकामध्ये आपल्याला सुंदर उपदेश केलाय. आपण तो प्रत्येक क्षणी तो आपल्या लक्षात ठेवू. जय जय रघुवीर समर्थ.